श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे. व्हिडिओच्या माध्यमातून नवीन स्वामी संदेश आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा स्वामी संदेशही रोजच्या प्रमाणे अगदी खास असणार आहे, कारण स्वामी संदेश म्हटलं तर फक्त काही वाक्य नसतात, तर त्या वाक्यांच्या माध्यमातून स्वामींचे विचार आपल्यापर्यंत पोहोचतात. स्वामींना नेमकं आपला भक्त कसा असायला हवा याचं मार्गदर्शन स्वामी संदेशामार्फत मिळत असतं. या व्यतिरिक्त या कलियुगात जगत असताना आपण कसं वागायला हवं, कसं जगायला हवं याचं मार्गदर्शन देखील फक्त आणि फक्त संदेशामार्फतच मिळत असतं. म्हणून आजचा संदेशही तितकाच मोलाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका. स्वामी भक्त हो, तुमच्या समोर स्वामींचा फोटो आला हा केवळ योगायोग नसून स्वामींनी जाणून बुजून घडून आणलेली ही एक योजना आहे, हा एक डाव आहे. आणि हा डाव आपल्या सगळ्यांना जिंकायचाच आहे, कारण आपल्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट ही स्वामींच्या मर्जीनुसार घडत असते. कधी कधी आपल्या वाट्यात अडथळे येतात, दुःख येतात, पण ती ही स्वामींचीच योजना असते. कारण आपल्या कर्माचा तो एक भाग असतो आणि तो भाग आपल्याला संपवायचा असतो आणि तो भोगूनच संपवायचा असतो. त्यासाठी स्वामी देखील आपल्याला मदत करत असतात. फक्त त्याकरिता असावा लागतो तो स्वामींवरचा अतूट विश्वास आणि आपले प्रामाणिक प्रयत्न. कुठल्याही परिस्थितीतून बाहेर पडायचं असेल तर स्वामींशिवाय आपल्याला पर्याय नाही. तर चला, स्वामी महाराज आज आपल्या भक्तांना काय सांगत आहे हे जाणून घेऊया. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे मला उगम नव्हता, मला अंत नाही. मला उगम नव्हता, मला अंत नाही. हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. हा त्रैलोक्याचा स्वामी नुसताच संत नाही. माझं स्मरण कर देहभान विसरून, माझं स्मरण कर देहभान विसरून. मी हळूवार येईल मागून आणि कानात जाईल सांगून. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. अरे एक शब्द आहे नशीब, याच्याशी लढून तर बघ. आणि समजा तू लढूनही हरला तरीही अजून एक शब्द आहे स्वामी. फक्त एकदा आर्ततेनं हाक मारून तर बघ. नशिबाचे फासे बदलून तुला हवं ते नाही मिळालं तर मग सांग. अरे आत्म्याचा आवाज परमात्म्यापर्यंत घेऊन जाणारा संदेशवाहक म्हणजे तुझी प्रार्थना. तू केलेलं आमचं नामस्मरण आणि जो आमचं नाम अंतःकरणापासून घेऊन जो मनोभावे आम्हाला प्रार्थना करतो, त्याचं नाम, त्याची प्रार्थना आमच्याकडे आपोआप पोहोचते. कारण बंधन नाही आमच्या नामाला, अंत नाही आमच्या कृपेला. बंधन नाही आमच्या नामाला, अंत नाही आमच्या कृपेला. कुठेही आणि कसेही घ्यावे आणि कोणीही घ्यावे आमचे नाव. कुठेही कसेही आणि कोणीही घ्यावे आमचे नाम. मग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या कायमच पाठीशी ठाम. मग उपस्थित असतो आम्ही आमच्या भक्तांच्या कायमच पाठीशी ठाम. अरे जसं पेढा तू कुठल्याही बाजूने खाल्ला तरीही तो तुला गोडच लागतो, त्याची चव बदलत नाही, त्याच्या चवेत तुला फरक जाणवत नाही. तसंच आमच्या नामाचं आहे. तू आमचं नाम कसंही घेतलं, कुठेही घेतलं तरीही ते नाम आम्हाला प्रिय आहे, गोडच आहे. त्यामुळे तू फक्त आमचं नाम घे, त्यासाठी तू नियमांचं पालन कर. तू सोवळं ओळं पाळ अशी आमची इच्छाच नाही. फक्त तू आमच्या नामात तल्लीन व्हावं एवढीच आमची इच्छा आहे. आयुष्य तुला रोज नवीन वाटेवर आणून ठेवणार, रोज नवीन प्रश्न निर्माण होणार, रोज नवीन उत्तरे मिळणार. रोज सूर्य उगवतो तसा मावळतो आणि पुन्हा उगवतो. हे चक्र असंच चालू राहणार. हा रात्रंदिवसाचा खेळ जसा चालतो तसाच तुझ्या आयुष्याचा खेळ आहे. सुखाचा दिवस पाहण्यासाठी तुला दुःखाची रात्र देखील संयमाने घालवावीच लागेल. म्हणूनच तुझा संयम कधीही सुटू देऊ नकोस. वाईट परिस्थितीतही तू दाखवलेला आमच्यावरचा विश्वास, तुझ्या सेवेतलं सातत्य आणि मुठीत धरून ठेवलेला संयम, या गोष्टींना धरून जर तुझी वागणूक असेल तर निश्चितच तू आम्हाला प्राणाहून प्रिय आहे. आणि खऱ्या अर्थाने अशाच वेळेस तू भक्तीमध्ये परिपक्व होत असतो. म्हणून जे वाटायला येतं त्याला कुणालाही जबाबदार धरू नकोस. तुझं कर्म आहे आणि तुझ्या कर्माचेच ते एक भोग आहे असं म्हणून त्याचा स्वीकार कर आणि त्याच्याशी दोन हात कर, लढण्याची तयारी ठेव. अरे कुठल्याही परिस्थितीला जेव्हा तू अशा प्रकारे धिटानं सामोरं जातो
तेव्हा तू एकटा नसतोच, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी असतोच हे मात्र लक्षात ठेव. आणि हे सगळं करत असताना फक्त तुझी नीतिमत्ता मात्र साफ ठेव. अरे, तुझा न्याय आमच्या दरबारात होईल. तुझा न्याय जेव्हा आमच्या दरबारात होतो तेव्हा तुला न्याय 100% मिळतो. तू स्वतःला जितका ओळखत नाही त्यापेक्षा कित्येक पटीनं आम्ही तुला ओळखतो. जेव्हा तू आमच्याकडे येतो, आमच्या समोर हात जोडून उभा राहतो आणि तुझ्या ज्या काही इच्छा मनोकामना सांगतो त्या तर आम्ही जाणतोच, पण ज्या गोष्टी तू बोलून दाखवत नाही, ज्या तुला सांगताच येत नाही, ज्या व्यथा तुला शब्दात मांडता येत नाही, त्या देखील आम्हीच जाणतो. आणि म्हणून तू काळजी करू नकोस. तुला प्रत्येक व्यथेतून, प्रत्येक दुःखातून, प्रत्येक समस्येतून बाहेर काढण्याचं काम आमचं आहे, तुझ्या या स्वामी माऊलीचं आहे. अरे, तुझ्या या जीवनाच्या शर्यतीत कोणाला हरवण्यासाठी नाही तर स्वतःला जिंकण्यासाठी प्रयत्न कर. कारण कोणी तुझं वाईट करत असेल हे त्याचे कर्म आहे, त्याचे कर्म त्यालाच करू दे. पण तू मात्र कुणाचेही वाईट करणार नाही, हा तुझा धर्म आहे. आणि जो सत्याच्या आणि धर्माच्या वाटेवर चालतो त्याला हा स्वामी नेहमीच जपतो. म्हणून तुझ्याबद्दल लोक काय विचार करतात, तुझ्याकडे बघताना त्यांचा दृष्टिकोन काय आहे किंवा त्यांच्या मनात तुझ्याबद्दल किती कपट आहे याचा विचार तू त्यांना करू दे. तू त्या विचाराच्या भानगडीत अजिबात पडू नकोस आणि त्या ठिकाणी तुझा वेळ वायाही घालवू नकोस. तुझं काम फक्त एवढं की तू तुझ्या कामात 100% योगदान द्यायचं आणि आमच्या भक्तीत तल्लीन व्हायचं. स्वतःच्या कर्मांवर विश्वास ठेवायचा आणि तुझं आयुष्य हसत खेळत जगायचं. या पलीकडे जो काही विचार करायचा असेल तो विचार तुझी ही स्वामी माऊली करेल आणि ज्याच्या त्याच्या कर्माची फळं वेळेनुसार त्याला देण्याचं काम ही माऊलीच करणार आहे. म्हणून तू फक्त तुझ्या स्वतःवर लक्ष केंद्रित कर आणि तुझ्या या स्वामी माऊलीच्या भक्तीत रममान हो. अरे, लोकांचे कान भरून किंवा काड्या करून अस्तित्व फार थोड्या काळासाठी, क्षणभरासाठीच निर्माण होत असतं. पण आमच्या समोर ताठ मानेनं येण्यासाठी आणि आमच्या भक्तीत तल्लीन होण्यासाठी, आयुष्यभर आमच्या सेवेत राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा आणि नीतिमत्ता स्वच्छच असावी लागते. आणि जर तू अशा प्रकारे तुझी नीतिमत्ता स्वच्छ ठेवत असशील, तुझ्या मनाचा मोठेपणा दाखवत असशील तर नक्कीच तुझी ही स्वामी माऊली तुझी साथ शेवटपर्यंत सोडणार नाही. सदैव तुझा हात हातात घेईल आणि आलेल्या प्रत्येक प्रसंगाला, आलेल्या प्रत्येक संकटाला तुझ्यासोबत ही स्वामी माऊली देखील सामोरं जाईल. अरे, तुझ्या वाट्यात काटे आले म्हणून काय झालं? काटे आल्यामुळेच तुझा वेग वाढत असतो हे लक्षात घे. आणि त्या काट्याच्या मार्गावरून चालताना देखील या माऊलीने तुला अलगद उचलून ठेवलेलं आहे हे मात्र कधीही तू विसरू नकोस. कारण आमचा भक्त म्हणजे आमची जबाबदारी आणि आम्ही आमची जबाबदारी कधीही झटकत नाही. आम्ही आमच्या भक्ताला फक्त एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. स्वामींबद्दल तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण तुमच्या एका कमेंटमुळे अनेकांना स्वामी मार्गाची गोडी लागते आणि ते स्वामी सेवेकरी होतात. आणि आपले गुरुमाऊली नेहमीच सांगतात, सेवा करण्यापेक्षा सेवेकरी घडवला तर त्यापेक्षा लाख मोलाचं पुण्य कुठलंही नाही. म्हणून सेवा करा, त्यासोबत सेवेकरी देखील घडवा. स्वामी भक्त हो, पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.